हाय फ्रेंड्स, मराठी एज्युकेशन विथ मी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे, जिथे आपण एज्युकेशनल तसेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघत असतो। त्याचप्रमाणे इंग्लिश शिकत असतो, तेही आपल्या मराठी भाषेतून। फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळेत नेहमी बोलले जाणारे इंग्रजी वाक्य बघणार आहोत। ही वाक्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त अशी ठरणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। ऑल ऑफ यू से गुड मॉर्निंग। आता सर्वजण शुभ प्रभात म्हणा। वेअर इज युअर सीट? तुझी जागा कुठे आहे? ऑल ऑफ यू स्टँड टुगेदर। सर्वजण एक साथ उभे राहा। गुड मॉर्निंग एव्हरीवन किंवा गुड मॉर्निंग क्लास। सुप्रभात मुलांनो। टुमारो इज अ हॉलिडे। उद्या सुट्टी आहे। हॅव यू कंप्लीटेड युअर होमवर्क? तुम्ही तुमचा गृहपाठ पूर्ण केला का? इज एनीबडी अब्सेंट टुडे? आज कोणी गैरहजर आहे का? हॅव आय टोल्ड यू टू डू धिस? मी सांगितलं का तुम्हाला हे करायला? व्हाय वेअर यू अब्सेंट येस्टरडे? तू काल का गैरहजर होतास? वी वॉन्ट स्टार्ट अंटिल एव्हरीवन इज क्वाईट। सर्वजण शांत बसत नाही तोपर्यंत आपण सुरू करणार नाही। आय एम वेटिंग फॉर यू टू बी क्वाईट। मी तुमच्या शांत होण्याची वाट बघतोय। लेट्स बिगिन टुडेज लेसन और चॅप्टर। चला आजच्या विषयाला सुरुवात करूया। वेअर इज युअर अटेन्शन? तुझं लक्ष कुठे आहे? You have 5 minutes to do this. हे करण्यासाठी तुमच्याजवळ 5 मिनिटे आहेत। प्लीज स्टॉप टॉकिंग। कृपया बोलणं बंद करा। सर, व्हॉट विल वी स्टडी टुडे? सर, आज आपण कसला अभ्यास करणार आहोत? Did you get it? समजलं का तुम्हाला? We will start the revision from tomorrow. उद्यापासून आपण उजळणी करणार आहोत। It's my first day at school. आज माझा शाळेचा पहिला दिवस आहे। Sir, I am very weak in this subject. सर, मी ह्या विषयात खूपच कमजोर आहे। We will finish this lesson tomorrow. हा धडा आपण उद्या पूर्ण करू। Class is not over yet. क्लास अजून संपलेला नाहीये। Open your book at page number 10. आपल्या पुस्तकाचे पान नंबर 10 उघडा। Which is your favorite subject? तुझा आवडता विषय कोणता आहे? Now move to your class. आता आपापल्या वर्गात जा। Who will answer this question? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? Does anybody have an extra pen? कोणाजवळ अतिरिक्त पेन आहे का? Who hasn't answered yet? अजूनपर्यंत उत्तर द्यायचं कोण राहिलंय? टेक आउट युअर मराठी बुक. आपलं मराठीचं पुस्तक बाहेर काढा. राईट दिस डाऊन इन युअर नोटबुक. हे आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. स्टँड इन अ लाईन. एका रांगेत उभे राहा.
आय फॉरगॉट टू ब्रिंग माय इंग्लिश बुक. मी माझं इंग्रजीचं पुस्तक आणायला विसरलो. दॅट्स ऑल फॉर टुडे. आज एवढं पुरेसं आहे. रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे म्हणा. प्लीज लिसन टू मी केअरफुली. माझ्या बोलण्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. प्लीज स्टँड अप एव्हरीवन. कृपया सर्वजण उभे राहा. डू यू हॅव एनी क्वेश्चन्स? कुणाला काही विचारायचं आहे का? डोंट फॉरगेट टू ब्रिंग युअर संस्कृत बुक टुमॉरो. उद्या संस्कृतचं पुस्तक आणायला विसरू नका. ऑल विल असेंबल इन द हॉल फॉर प्रेयर. सर्वजण प्रार्थनेसाठी हॉलमध्ये एकत्र होतील. रिसाइट द पोएम. कविता म्हणून दाखव. अवर टीचर इज फ्रेंडली विथ अस. आमचे शिक्षक आमच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करतात. सर, डिड आय राईट करेक्टली? सर, मी बरोबर लिहिलं आहे का? रीड अटेंटिव्हली. लक्षपूर्वक वाचा. स्पीक वन ॲट अ टाइम. एका वेळी एकच जण बोला. रेज युअर हँड्स प्लीज. कृपया आपले हात वर करा. डोंट टीयर द पेपर अँड थ्रू देम एव्हरीवेअर. कागद फाडून इकडे तिकडे फेकू नका. व्हॉट इज गोइंग ऑन देअर ऑन द लास्ट बेंच? तिकडे शेवटच्या बाकावर काय चालू आहे? मेमोराइज धीस क्वेश्चन्स अँड आन्सर. ही प्रश्न आणि उत्तर लक्षात ठेवा. सर, आय हॅव अ क्वेश्चन. सर, एक विचारायचं होतं. राम, ब्रिंग युअर नोटबुक. राम, तुझी वही इकडे आण. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळेत नेहमी बोलले जाणारी इंग्रजी वाक्य बघितली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.